बेअर मिनिमम, बेअर मिनिमम, बेअर मिनिमम, बेअर मिनिमम हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. पण बेअर मिनिमम म्हणजे नेमकं काय? आणि बरं मग बेअर मिनिमममध्ये केलं तरी काय जातं? सगळं काही आज मी एक्सप्लेन करणार आहे. सो व्हिडिओ मुलांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. मुलांनो प्लीज शेवटपर्यंत बघा. तुमच्या आयुष्यात जर का गर्लफ्रेंड असेल आणि बायको असेल तर तुम्ही बघायलाच हवा. कारण तिच्या तोंडून सुद्धा तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल किंवा ऐकणारच. बेअर मिनिमम आहे. सो हा व्हिडिओ नक्की बघा आणि मुलींनो तुम्ही बघत असाल तर तुमच्या बॉयफ्रेंडसोबत, नवऱ्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्याच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि तो बेअर मिनिमम गोष्टी तुमच्यासाठी करायला लागेल. चला सुरू करूयात. हॅलो, हाय, कसे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. नो मेकअप लूक सुद्धा. ओके. सो बेअर मिनिमम 14 गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके. आता बेअर मिनिमम म्हणजे काय? बेअर मिनिमम नावातच सगळं आहे, की बेसिक काही गोष्टी ज्याच्यामध्ये फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत, फारसा खर्च करावा लागत नाही. बेसिक गोष्टी तुम्ही केल्यात, की ती मुलगी खुश होऊन जाईल. कारण त्याच्यासाठी असं रॉकेट सायन्स वगैरे काही नाहीये. खूप असं काहीच करण्यासारखं नाहीये. बेसिक म्हणजे तुमचे इत्तुसे एफर्ट्स, इत्तुसे एफर्ट्स तिला एवढा मोठा आनंद देऊन जातात. इट्स अ बेअर मिनिमम. बेसिक आहे. फार काही कष्ट नाहीयेत आणि तितकं तर तू करूच शकतोस ना रे, असं हे आहे. सो बेअर मिनिमम मधल्या 14 गोष्टी मी शेअर करण्याआधी एक बेअर मिनिमम गोष्ट माझ्यासाठी करा आणि ती गोष्ट म्हणजेच की चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका हो. बरं वाटेल मला. बिकॉज इट्स बेअर मिनिमम. ओके. सो 14 गोष्टींमधली पहिली गोष्ट जी म्हणजे की फ्लॉवर्स, फुलं देणं. हे खूप जास्त रोमॅन्टिक, स्पेशल आहे. सो तुम्हाला वाटेल तितकी फुलं देऊ शकता. 1, 2 जास्त देऊ वाटलीत तर जास्त. जेव्हाही तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायला जाल, फुलं घेऊन जा. छान वाटतं तिला. आणि जर तुमच्याकडे बायको असेल, तर कधीतरी आठवड्यातून एकदा, 2 आठवड्यांमधून एकदा फुलं घेऊन जा. मुलींना फुलांना पाहिल्यानंतर छान वाटतं. मुळातच फुलं का दिली जातात? त्याचं कारण असं आहे, की फुलांना पाहिल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. बरोबर? सो जेव्हा आपण ही फुलं कोणाला तरी देतो, त्या नात्यामध्ये तो फ्रेशनेस यायला लागतो आणि मुलींना जेव्हा स्पेशली देतो, एकतर त्या गोड असतात, छान असतात, फुलांसारख्याच असतात आणि मुलींना या गोष्टींचं फार कौतुक असतं. सो जेव्हा तिच्यात तो फ्रेशनेस जातो, त्या नात्यात फ्रेशनेस येतो, मग ती तुमच्याशी छान वागते. तुम्ही खुश, ती खुश, नातं खुश. सो म्हणून फुलं देणं गरजेचं आहे. कोणती फुलं द्यायची? असं स्पेसिफिक काही नाहीये. जेव्हा तुम्ही मनापासून देता ना, आनंदच होतो. पण हां, त्यातल्या त्यात सनफ्लॉवर्स झाले किंवा मग गुलाबाची फुलं झाली किंवा आणखी वेगवेगळ्या स्टाईलची खूप छान-छान फुलं आहेत, ती तुम्ही देऊ शकता. तिला आवडतील त्या पद्धतीची द्या. मोगऱ्याची, चाफ्याची वगैरे, वगैरे. सो अशी तुम्ही फुलं देऊ शकता. ज्यांना पाहिल्यानंतर छान वाटेल, ज्यांचा छान सुगंध वगैरे असेल. अशी फुलं तुम्ही देऊ शकता. नॉर्मल खोकला लागला मला. ओके. नंबर 2 इज बेसिक थिंग्स ज्यामध्ये तुम्ही जेंटलमॅन वाटता. म्हणजेच की कारचा डोअर ओपन करणं, बाईकवर तुम्ही कुठे जाणार असाल तर फूट ट्रे ओपन करणं तिला पाय ठेवण्यासाठी. कुठेही जात असाल तर डोअर तिच्यासाठी ओपन करणं, चेअर ॲडजस्ट करणं ती बसताना, ती बसल्यावरच तुम्ही बसणं. याच्यामध्ये काहीच कष्ट नाहीयेत. याच्यामध्ये इगोची पण गोष्ट नाहीये. या सगळ्या गोष्टी ती करूच शकते. कारचा डोअर ओपन करणं यामध्ये काहीच नाहीये. पण जेव्हा तुम्ही करता ना, ते छान वाटतं. तिथे तुमची काळजी, प्रेम, जेंटलमॅन तुम्ही आहात हे सगळं दिसतं. छान वाटतं, की मी स्पेशल आहे हां. आयुष्यात का कोणीतरी असावं स्पेशल फील करून देण्यासाठी. नाहीतर मीच माझं हे सगळं करू शकते ना. तुझी काय गरज आहे मग? आणि ज्या मुलांना असं वाटतं, की हे जरा जास्त होतंय, तर तुम्ही सिंगल राहा, निवांत राहा. आयुष्यात जर का मुलगी हवी असेल, तर तिला तुम्ही छान जपलंच पाहिजे. मुलींना उपमा सुद्धा बघा किती छान दिल्या जातात. गुलाबाची कळी, कळी अशी उपमा दिली जाते फुलासारखी. बिकॉज मुली तशा सुंदर, छान, नाजूक असतात. त्यांना जपलं पाहिजे नाहीतर कोमेजून जातात. सो मुली आयुष्यात असतील तर या बेअर मिनिमम गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. अदरवाईज सिंगल राहा, खुश राहा. काही टेन्शन नाहीये. नंबर 3 मी पॉइंटर्स काढलेत. नंबर 3 इज होल्ड हर हँड इन पब्लिक. ओके. पब्लिकमध्ये तिचा हात धरणं गरजेचं आहे. आता पब्लिकमध्ये का धरावा हात? त्याच्यामध्ये तुमची काळजी दिसते, तुम्ही तिला सेफ फील करून देताय असं दिसतं आणि त्यामुळे तिला छान वाटतं, की बाबा हां, हा आहे. सो बऱ्याचदा काय होतं ना पब्लिक प्लेसेसमध्ये सगळ्यांच्या नजरा असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा अनकम्फर्टेबल फील होतं, अनसेफ फील होतं. अशा वेळी तुम्ही हात धरलात तर आहे.
कोणीतरी आहे माझं सेफ झोन असं मुलींना फील होतं आणि त्यामुळे छान वाटतं. हां, म्हणजे त्याच्यामुळे बरं वाटतं. त्या एकदम सेफ फील करतात आणि हात हातात धरण्याचा अर्थ असा आहे, की काहीही होऊ दे, कोणतीही परिस्थिती येऊ दे, मी तुझा हात सोडून जाणार नाहीये. सो इट्स अ बेअर मिनिमम. हात धरणं, काय याच्यात पैसे खर्च करण्यासारखं आहे किंवा काय एवढे रॉकेट सायन्स आहे, काहीच नाहीये. तेवढं तर तुम्ही करूच शकता पब्लिक प्लेसेसमध्ये, गर्दी असणाऱ्या ठिकाणांनी मध्ये. ओके. नंबर 4 इज साइड वॉक रूल. म्हणजेच की साइड वॉक रूल म्हणजेच काय? ज्या दिशेने गाड्या येत आहेत, त्या दिशेने तुम्ही थांबणं, तिला साइडला ॲडजस्ट करणं. ही तर अगदी साधी गोष्ट आहे. म्हणजे मी म्हणेल की हे तर सगळ्यांनीच करायला हवं. आता मग तिला काहीतरी झालं तर नाही चालणार, मला झालं तर चालेल का? नाही, तसं नसतं ते. याच्यामध्ये सुद्धा जेंटलमॅन, काळजी, प्रेम सगळं दिसतं, की तुझ्यावर कोणतीही अडचण येण्याआधी मी उभा असेल, असा त्याचा अर्थ असतो. सो त्यामुळे हे असं तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके. नंबर 5 इज टेक लीड. तुम्ही कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाणार असाल, कुठेही जाणार असाल. सो अशा वेळी काही गोष्टी माहिती नसतात. मग अशा वेळी तुम्ही लीड करणं, म्हणजे काही गोष्टींची चौकशी करणं, रस्त्याची चौकशी करणं झालं किंवा त्या ठिकाणाची चौकशी करणं झालं. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पुढे होऊन विचारणं. तिला नाही पाठवायचं, "ए विचार जाऊन पार्किंग कुठे आहे?" वगैरे. तुम्ही जायला पाहिजे. है ना? ती जर का म्हणाली, "यार थांब, मी विचारून येते," तर दॅट्स फाईन. पण तुम्ही आधी लीड घेतला पाहिजे, की आपण इकडे जाऊयात. सो इथे असं-असं आहे, तसं-तसं आहे. याच्याने अ, तुम्हाला काळजी आहे, सेफ झोन किती मॅटर करतो हे दिसतं. सगळंच यामध्ये येतं. सो अशा ठिकाणी तुम्ही लीड घेणं गरजेचं आहे, काळजी आणि सेफ्टीसाठी. नंबर 6 इज होल्ड हर बॅग किंवा थोड्या हेवी गोष्टी तिच्याकडे असतील, सो तिच्याकडच्या गोष्टी होल्ड करणं, स्वतःकडे ठेवणं. म्हणजे तुम्ही शॉपिंगला गेलात, तिच्या शॉपिंग बॅग्स धरणं. ती ऑफकोर्स धरू शकते, पण तुम्ही जर का धरलं, तर ते कसलं गोड वाटतं यार. किती काळजी आहे याला, मला त्रास होऊ नये म्हणून किंवा मी छान शॉपिंग करावी म्हणून हा धरतोय आणि हे छान आहे. याच्यामध्ये पुन्हा कसलेही कष्ट नाहीयेत, काही नाही. इथे तुम्हीच तिच्या गुड बुक्समध्ये जाणार आहात. सो तिची बॅग असेल ते होल्ड करणं याच्यात लाजण्यासारखं काहीच नाहीये. उलट तुमचे सगळेजणच कौतुक करणारे, किती छान बॉयफ्रेंड आहे हा किंवा किती छान नवरा आहे, की बॅग धरली आहे. सो ज्याही गोष्टी तिच्याकडे असतील, हेवी होत असेल, तर ते तुम्ही होल्ड करणं चांगलंच आहे. मग ज्याच्यामध्ये तिचं जॅकेट झालं, पर्स झाली, शॉपिंग बॅग्स झाल्या, अजून काही हेवी असेल, तर ते सगळं होल्ड करा. ह्याच्यामध्ये तुम्ही किती छान आहात, तुम्हाला किती काळजी आहे, तुम्हाला तिचं ते ओझं झेपत नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही तिचं ओझं तुमच्यावर घेताय, हे सगळं दिसतं. सो त्यामुळे इट्स अ बेअर मिनिमम, की बॅग्स होल्ड करणं हां. नंबर 7 गिव्ह अ मसाज. म्हणजे छान नेक मसाज देणं, डोकं थोडंसं दाबणं. जर ती म्हणाली, "इथं दुखतंय," तर थोडंसं मसाज करून देणं तुमच्या पद्धतीने. सो हे तुम्ही करूच शकता. ते छान आहे. म्हणजे मी म्हणेल, की कभी-कभी ना दवाखान्यातल्या औषधांचा यूज होत नाही, जेवढा प्रेमाचा यूज होतो. तुम्ही काही क्रिंज व्हिडिओज बघितले असेल, की मी फू करतो मग बरं होऊन जाईल. सो ते क्रिंज आहे, बट जब सच में बात प्यार की आती है ना, तुम्ही जरा जरी असा मसाज करून दिला ना, बरं वाटायला लागतं. बिकॉज त्याच्यामध्ये ते प्रेम ओतलेलं असतं. त्याचा इम्पॅक्ट लगेच आपल्या मनावर होतो आणि छान वाटायला लागतं. सो क्रिंज नाहीये. हे क्रिंज तेव्हा वाटतं जेव्हा आपण प्रेमात नसतो. पण आपण प्रेमात असतो आणि तेव्हा काही घडलं, तर ते खरंच स्पेशल वाटायला लागतं. सो गिव्ह अ मसाज. नंबर 8 नंबर 8 फोरहेड किसेस. फोरहेड किसेस खूप जास्त स्पेशल आहेत. किसेसचे वेगवेगळे प्रकार मी ऑलरेडी काही व्हिडिओजमध्ये सांगितले. कोणतं किस कधी केलं पाहिजे, प्रत्येक किसचा अर्थ काय. फोरहेड किस इज अ बेअर मिनिमम. फोरहेड किस इथे किस करणं हे जे असतं, याच्यात काळजी, प्रेम, तू किती जास्त स्पेशल आहेस आणि हे अनकंडिशनल लव्ह असतं, की त्या बदल्यात मला काहीतरी मिळालंच पाहिजे असं नाही. आय लव्ह यू, आय आय रिअली लाइक यू. माझं खूप तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. हे सगळं इथे दाखवलं जातं. अनकंडिशनल लव्ह जिथे अजिबात त्या बदल्यात काहीतरी मिळावं असं नसतं, ते फोरहेड किस. सो या किसचं खूप महत्त्व आहे आणि जेव्हा तुम्ही इथं किस करता तिला खूप छान वाटतं. म्हणजे मी म्हणेल रोमॅन्स वगैरे एका साइडला आणि फोरहेड किस हे एका वेगळ्याच साइडला. म्हणजे इथे तो मुलगा खूप छान आहे. त्याला खरंच मनापासून माझ्यावर प्रेम आहे. अनकंडिशनल लव्ह करतो तो माझ्यावर. हे लगेच समजतं मुलींना. सो जसं बघा, आपली आई सुद्धा आपल्याला इथे किस करते. तुम्ही बऱ्याच फिल्म्समध्ये पाहिलं असेल किंवा तर इथे किस करणं इट्स अनकंडिशनल लव्ह. मला तुझ्याकडून काही नकोय. माझं प्रेम मी व्यक्त करतोय किंवा करतीये. सो फोरहेड किसेस
मध्ये मध्ये तुम्ही करा. काहीतरी छान झालं किंवा तुम्ही एकमेकांना सोडून आता वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असाल, अशा वेळी हे सगळं करायला हवं. किंवा खूप प्रेम आलं, फोरहेड किस करू शकता जपण्यासाठी. म्हणजे छान वालं प्रेम, रोमॅन्स वालं प्रेम नाही, असं असं वालं प्रेम. देन नंबर 9 इज हँड रिटन लेटर्स. मुलींना खूप भारी वाटतं. खूप म्हणजे खूप आनंद होतो मुलींना. वेगळाच आनंद असतो आमचा जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने काहीतरी लिहिता. काहीही असेल ते. काहीही असेल तरी आनंद होतो बिकॉज तू लिहिलंयस ते. त्या प्रत्येक अक्षरामागे तुझी जी मेहनत आहे ते आम्हाला दिसतं आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड आनंद होतो. सो मुलींना हँड रिटन लेटर्स खूप जास्त आवडतात. So काहीतरी लिहायला शिका. ठीक आहे, कुठून तरी असे मेसेजेस ढापले आणि ते लिहिले तरी चालतील. पण त्यातल्या त्यात जर स्वतःहून तुम्ही काही लिहिलं तर आणखी छान. आपली पहिली भेट अशी झाली. जसं लिहिता येईल तसं लिहा. पण प्लीज लिहा. हँड रिटन लेटर्स मुलींना खूप आवडतात. छोटे-छोटे 4-5 लाईन्सचे जरी असले तरी चालतील. आणखी मोठं लिहिलं तरी चालेल. ती स्वतःपेक्षा जास्त त्या लेटर्सला जपून ठेवेल. सो हँड रिटन लेटर्स मुलींना आवडतात. सो लिहायला शिका. फक्त आय लव्ह यू, तू माझ्या आयुष्यात असणं किती जास्त स्पेशल आहे एवढं जरी लिहिलं ना, तरी तिच्यासाठी खूप आहे. पण ते स्वतःच्या हाताचं असावं. है ना? विकत तर सगळंच मिळतं. तुमचे एफर्ट्स त्यामध्ये दिसतात. इट्स अ बेअर मिनिमम. सो तुम्ही करू शकता. नंबर 10 इज कॅन्डिड पिक्चर्स. म्हणजे मुलींना एकतर फोटो काढायला खूप आवडतात. और अगर पसंदीदा मर्द ने फोटोज निकाले तो ओह माय गॉड! पण याच्यामध्ये ना बेअर मिनिमम काय आहे, की मी फोटो काढायला सांगण्यापेक्षा तू स्वतःहून माझे कॅन्डिड फोटोज घेतोयस किंवा तू स्वतःहून म्हणतोयस, की "इथे थांब ना, खूप छान फोटो येतील तुझे, मी तुझे फोटोज घेतो." हे खूप आनंद देणार आहे. किंवा तुम्ही स्वतःहून फोटो काढणं, की "यार हा किती छान आहे यार!" याला सोडून कोणालाच जाण्याची इच्छा होणार नाही. सो तुम्ही थोडे एफर्ट्स टाका, ती आणखी टाकेल. सो कॅन्डिड पिक्चर्स घेणं कसलंही काहीच रॉकेट सायन्स नाहीये. जेव्हा तुम्ही मनापासून स्वतःहून फोटो घेत असतात ना, 4-5 जरी छान फोटो आले, ती खुश होऊन जाईल. बाकी वेळी मुली 100 फोटो काढतात, पण यावेळी नाही काढणार बिकॉज तुम्ही स्वतःहून आलात यार, स्वतःहून म्हणताय. सो ही फीलिंगच आधी सुखावणारी आहे आणि जेव्हा तुम्ही मनापासून फोटो काढता ना, तुम्ही स्वतःहून फोटो काढता ना मुलांना, ते फोटोसुद्धा आपोआप चांगले येतात. खराब नाही आहेत, कारण तिथे तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेट करत असता, पूर्ण आत्मीयतेने काढत असता, मनाने, प्रेमाने फोटो काढत असता तिचे. कारण तुमची इच्छा असते, तिचे फोटोज तुमच्याकडे असावेत किंवा तिचे फोटोज छान व्हावेत, ती खुश व्हावी. सो जेव्हा इंटेन्शन्स प्युअर असतात ना, फोटोजसुद्धा छान येतात. हे जरा जास्त झालं, पण हे खरं आहे. नंबर 11 ना? नंबर आहे 11. हे थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला, पण खरं सांगते आम्हा मुलींना खूप छान वाटतं. जेव्हा तुम्ही तुमची हुडी आम्हाला गिफ्ट करता. म्हणजे नवीन हुडी नकोय. तू घातलेलीच हुडी हवी आहे. सो ही एक खूप अति रोमॅन्टिक गोष्ट आहे. आय डोंट नो व्हाय आम्हाला मुलांची हुडी खूप का आवडते. सो तुम्ही जर का तुमची हुडी तिला गिफ्ट दिली, तर ती खूप खुश होईल अशी. हग करून झोपेल ती. किंवा तुम्ही तिच्या आसपास आहात अशी जाणीव तिला ते हुडी देत राहील. कधी हग करायची इच्छा झाली तर ते हुडी ती जवळ घेऊ शकते. हुडीमध्ये एक वेगळंच प्रेम लपलेलं असतं आमचं. सो गिफ्ट युअर हुडी. इट्स बेअर मिनिमम. जुनं असेल तरी चालेल मुलींना, बट आपकी होनी चाहिए. आपकी खुशबू उसमें होती है. असं खरंच असतं. घामाचा वास नाही म्हणत आहे मी. पण आपला प्रत्येकाचा एक आपल्या बॉडीचा एक छान सुगंध असतो. तो त्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतो. सो जेव्हाही तुम्ही दूर असता, त्या सुगंधामुळे तो स्पर्श जाणवायला लागतो. तुम्ही जवळ आहात, तुम्ही मिठीत घेतलंय, असं फील व्हायला लागतं. सो त्यामुळे हुडी इज स्पेशल. नंबर 12 इज असं का करते मी 7 ते झालं 12 नंबर. नंबर 12 इज पिरियड केअर. मुली जेव्हा पिरियड्समध्ये असतात, मूड स्विंग्स होतात. सो खूप अशा चिडचिड्या वागतात किंवा खूप अशा दुःखी असतात. सो अशा वेळी तुम्हाला ज्या पद्धतीने तिची केअर करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. चॉकलेट्स पाठवणं झालं, फ्लॉवर्स पाठवणं झालं. जर तुम्ही सोबतच असाल, तर मग थोडासा तिला मसाज देणं, तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करणं, जवळ तिच्या थोडा वेळ तरी राहणं, तिच्याशी छान बोलणं, तिला मिठीत घेणं. इट्स बेअर मिनिमम. पिरियड्सच्या वेळेमध्ये खूपच गरज असते हां, म्हणजे सगळ्या मुली अशा त्यांना असं बेबी ट्रीटमेंट्स हव्या असतात. खूप पेन असतं. पिरियड्स पेन तुम्हाला समजणारच नाही. याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय. पिरियड्सवर बोलू काही. प्लीज तो व्हिडिओ बघा. त्याच्यात पिरियड्सबद्दल सगळं मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. चांगलं 14-15 मिनिट. नक्की तो व्हिडिओ बघा. आणि पिरियड्स
पिरियड केअर करा तिची. हां, समजून घ्या. नाटक नाहीये आणि दरवेळी येतात सो प्रॅक्टिस नाही होत आम्हाला. तेवढंच दुखतं. सो ज्यांना वाटतं की दरवेळीच येतात ना, दर महिन्यालाच तर येतात. नाही, दरवेळी खूप जास्त दुखत असतं. खूप जास्त आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. प्लीज बघा. त्याच्यानंतर नंबर 12 12च झाला ना? 13 हां, नंबर 13 आहे आता. रिअश्युरन्स. प्रेम आहे हे सतत बोला. मुलींना आवडतं. तिचं असणं तुमच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे. तुम्हाला ती किती आवडते आणि तुमचं किती प्रेम आहे. रिअश्युरन्स की तुम्ही तिला कधीही सोडून जाणार नाही आहात. कसलीही परिस्थिती येऊ दे, तुम्ही तिच्या सोबतच आहात. हे बोलणं तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग फक्त बोलू नका, वागा सुद्धा, की येस मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. कितीही वाईट परिस्थिती असली, आय एम विथ यू. सो हे सतत सांगत राहा. मुलींना सतत ऐकायला आवडतं हे सगळं. सो हे तुम्हाला करायचंय आणि लास्ट पॉइंट नंबर 14 इज लव्ह यू बोलत राहा. मुलींना खूप आवडतं तुम्ही लव्ह यू बोललेलं. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय मिस यू, आय लव्ह यू. हे सगळं खूप आवडतं. आता बरेच जण म्हणतील, आहे ना प्रेम, मग सारखं काय बोलायचं? तरी बोलायचं. मुलींना आवडतं ऐकलेलं. कानांना एक वेगळाच आनंद होतो, तृप्त होतं मन. सो बोला. काही खर्च येत नाही. तोंडावर बोलायचं किंवा मेसेज थ्रू बोलायचं. हे आय एम मिसिंग यू, आय लव्ह यू, असं गुड नाईटला लव्ह यू. फोन ठेवताना सुद्धा जर पॉसिबल असेल, आसपास कोणी नसेल तर लव्ह यू. किती गोड आहे, किती रोमॅन्टिक आहे. मुली खुश होतात. इट्स बेअर मिनिमम. 14 बेअर मिनिमम गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. प्लीज हे सगळं करा. बघा ती मुलगी खुश होईल आणि ती खुश असल्यामुळे तुम्ही खुश राहाल आणि नातं तुमचं सुंदर राहील. सो हे असतं बेअर मिनिमम. सो माझ्यासाठी बेअर मिनिमम एक गोष्ट करताय ना, सबस्क्राईब केलं ना? हां, नसेल केलं तर आत्ताही करून टाका. काही काही अजून वेळ गेलेला नाहीये. आणि हो, आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. बाकी खुश राहा, मस्त राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.